नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर अंकिता. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये. मी माझं मास्टर्स केलं आहे कम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेमधून आणि मला 12+ वर्षाचं वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यातून त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेसमध्ये रिसर्च करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी गोष्ट बघणार आहोत, ज्याच्यावर खूप लोकांना घाबरा वाटतोय. दे आर व्हेरी मच स्केर्ड की एआयमुळे डेटा एनालिटिक्सची फील्ड संपणार आहे का? आणि हा फिअर फक्त एका दोघांचा नाही आहे, हा फिअर खूप लोकांना आहे. तर द क्वेश्चन इज डेटा एनालिटिक्स करियर डेड बिकॉज ऑफ एआय? एआयमुळे डेटा एनालिटिक्सचा करियर संपतोय का? तर द फिअर इज रिअल. का फिअर रिअल आहे? कारण डेटा एनालिस्ट जे असतात, ते काय करतात? ते एसक्यूएलचे क्वेरीज लिहितात, डॅशबोर्ड्स बनवतात, डेटा क्लिनिंग वगैरे करतात. तर ही सगळी गोष्ट एआय आता इझिली करू शकतोय. तर ह्याच गोष्टी या गोष्टीवर मी व्हिडिओ का बनवते? कारण काही दिवसांपूर्वी माझ्या एका स्टुडंटनी मला क्लासमध्ये विचारलं, की "मॅम, मी एआय वापरत होती आणि मला कळलं की आपण जे काय शिकतोय, म्हणजे जे शिकायला आपल्याला 3 महिने लागले, ती गोष्ट एआय फक्त 1 लाईननी करतोय. तर मी पुढे जाऊ का डेटा एनालिटिक्सच्या फील्डमध्ये?" आणि हा क्वेश्चन ना, दिस इज कमिंग फ्रॉम एव्हरीवन, नॉट जस्ट वन पर्सन. तर हा जो फिअर आहे तो नवीन नाहीये. ठीक आहे. तर मी तुम्हाला उदाहरण देते, की जेव्हा कॅल्क्युलेटर आलं, तेव्हा मॅथ्स मॅथ्स शिकणं लोकांनी थांबवलं का? आणि जेव्हा एक्सेल आलं, तेव्हा अकाउंटंट्स डिसअपिअर झाले का? एक्सेल आलं, टॅली आलं, अकाउंटंट्स डिसअपिअर झाले का त्यांनी? जेव्हा Google आलं, तेव्हा लोकांना वाटलेलं की टीचरची काही गरजच नसणार आणि सिमिलर झालं जेव्हा ChatGPT आलं, तेव्हाही लोकांना वाटलं की टीचर्सची गरज नसणार, पण द जॉब्स इव्हॉल्व्ड. जॉब्स ते जसे करतात, त्यांनी ते दुप्पट चांगल्यापणे करायला लागले बिकॉज ऑफ धीस चेंजेस. अजून एक उदाहरण देते मी तुम्हाला. काही दिवसांपूर्वी मी आजारी होती आणि मी माझा ब्लड रिपोर्ट आय गॉट माय ब्लड टेस्टेड आणि मला रिपोर्ट भेटला. रिपोर्ट भेटल्या-भेटल्या मी काय केलं, तो रिपोर्ट मी ChatGPTवर अपलोड केला. ChatGPTवर अपलोड केल्यानंतर ChatGPTने मला रिझल्ट्स दिले आणि त्या रिझल्ट्समध्ये अगदी म्हणजे जसं डॉक्टर सांगतात तसं डायट, काय मी औषधं घ्यायला पाहिजे बेस्ड ऑन माय रिपोर्ट. बट डज दॅट मीन आय स्टॉप गोइंग टू द डॉक्टर? ॲब्सोल्युटली नॉट. कारण आय एम नॉट शुअर की जे रिझल्ट्स ChatGPT देतोय मला, इज इट करेक्ट? आणि ChatGPTच्या शेवटी म्हणजे तुम्हाला काहीही आजार असो, Google आणि ChatGPTच्या वरती एंड रिझल्ट असतो कॅन्सर. तर आपण त्यावर भरोसा करू शकतो का? तर दिस इज द बिगेस्ट क्वेशन यू शुड आस्क. तर ट्रुथ काय आहे? जॉब्स डिडंट डिसअपिअर. हे सगळे जेव्हा गोष्टी आले, तेव्हा जॉब्स डिसअपिअर नाही झाले. ते इव्हॉल्व झाले. म्हणजे जसं ते जॉब करतात, दॅट हॅज चेंज्ड नाऊ. तर व्हॉट डेटा एनालिटिक्स यूज्ड टू बी? म्हणजे एआयच्या पूर्वी डेटा एनालिटिक्स म्हणजे नक्की काय व्हायचं? एक्सेल रिपोर्ट्स बनवायचे लोकं, एसक्यूएलचे क्वेरीज लिहायचे, स्टॅटिक डॅशबोर्ड्स बनवायचे, वीकली नंबर्स त्यांच्या बॉसला सांगायचे. ठीक आहे. आणि त्यावेळेला पूर्वीच्या काळाला डेटा असणं लोकांकडे दॅट वॉज अ लक्झरी. आणि आत्ताच्या वेळेला डेटाला ॲक्सेस भेटणं दॅट इज नॉट दॅट डिफिकल्ट, राइट? तर व्हॉट हॅज चेंज्ड विथ एआय? आता जे एसक्यूएल क्वेरीज लिहायचे डेटा एनालिस्ट, ते आपण एका प्रॉम्प्टनी एआयने लिहू शकतो. ऑटो डॅशबोर्ड्स बनवू शकतो आपण एआयनी. आपल्याला एआयनी इनसाइट्स सुद्धा भेटतात आणि फास्टर एनालिसिस होते. ह्युमनपेक्षा एआय जास्त स्पीडनी काम करू शकतो. तर रियालिटी ही आहे, सध्याची रियालिटी आहे की डेटा इज एव्हरीवेअर आणि स्पीड इज नो लॉंगर रेअर. म्हणजे ही सगळी गोष्ट एआय करू शकतो. तर जर आपण त्याच गोष्टी म्हणजे इफ वी डोंट इव्हॉल्व, म्हणजे आपण जर का अपस्किलिंग नाही केलं, तर
आपण जरा म्हणजे दॅट विल बी अ ट्रबल. तर एक सिंपल स्टोरी सांगते तुम्हाला मी, की एका कंपनीमध्ये सेल्स ड्रॉप झाले आणि हा डेटा आपण एआयला दिला. तर एआय काय सांगणार, की सेल्स हॅव ड्रॉप्ड बाय 15%, सिग्निफिकंट डिक्लाइन इज डिटेक्टेड. म्हणजे चांगल्यापणे सेल्स डिक्लाइन झाला आहे. आणि एआय काय सांगतोय, रिजन ए इज डाऊन, जिओग्राफिक अंडर परफॉर्म्स. प्रॉडक्ट एक्स इज अंडर परफॉर्मिंग, कॅटेगरी स्पेसिफिक इश्यूज. आता इथे मला हे कळत नाहीये, की रिजन ए डाऊन झालं तर का झाला? प्रॉडक्ट एक्स अंडर परफॉर्मिंग आहे, तर का आहे? हे मला एआय सांगत नाहीये. तर वाय क्वेश्चन्स. डेटा एनालिटिक्सचा जॉब आता फक्त ते मेकॅनिकल जॉब राहिलेला नाहीये, की एसक्यूएल क्वेरी लिहा, एक्सेल रिपोर्ट्स बनवा, नाही. एका डेटा एनालिस्टला करेक्ट क्वेश्चन्स विचारायला यायला पाहिजे, की जर का सेल्स डिक्लाइन झाला एका पर्टिक्युलर एरियामध्ये, तर तिथे काय सप्लाय कमी झाली आहे? लोकांचा इंटरेस्ट बदलला आहे का? तर हे करेक्ट क्वेश्चन कोण विचारणार? एक डेटा एनालिस्ट विचारणार. तर काय क्वेश्चन विचारणार? प्राइसिंग इश्यू आहे का? आपण रॉंग ऑडियन्स टार्गेट करतोय का? कस्टमर बिहेवियर चेंज झालाय का? मार्केट प्रेशर आहे का? तर ही सगळी उत्तरं तुम्हाला ChatGPT देऊ शकणार नाही. तर आपल्याला एक ह्युमन पाहिजे या गोष्टीसाठी. तर बिग शिफ्ट आहे. ही बिग शिफ्ट काय आहे? अर्लियर काय असायचं? अर्लियर डेटा एनालिस्ट काय करायचा? डेटा ॲक्सेस, रिपोर्ट्स आणि टूल्स वापरायचा. सध्याचे डेटा एनालिस्ट काय करतात? डेटा थिंकिंग करतात, डिसिजन्सवर येतात, जजमेंट देतात, की जर का काय होतंय, म्हणजे मी प्रिव्हियस तुम्हाला जो एक्झाम्पल दिला, की जर का सेल्स खाली जातायत, तर नक्की का जातायत? तर थिंकिंग इज द न्यू पॉवर. इफ समवन कॅनॉट थिंक, देन दे आर इन ट्रबल. द रिअल रोल ऑफ डेटा एनालिस्ट आता काय आहे? आता जेव्हा एआय सगळं करू शकतोय, तेव्हा डेटा एनालिस्टचे रोल संपत नाहीयेत, पण ते चेंज होतायत. आणि ते चेंज कशा म्हणजे हाऊ यू नीड टू चेंज. तर डेटा एनालिस्ट आर द रिअल प्रॉब्लेम सॉल्व्हर्स नाऊ. दे नीड टू आयडेंटिफाय द रूट कॉज. आपण जो प्रॉब्लेम बघितला की सेल्स 15% डाऊन झाले. तर डेटा एनालिस्टचं काम आहे की ते 15% का डाऊन झाले. बिझनेस ट्रान्सलेटर. ब्रिजिंग टेक अँड बिझनेस, तर एक नवीन रोल असतो बिझनेस एनालिस्ट म्हणून. तर डेटा एनालिस्टचा रोल आता इव्हॉल्व होतोय इनटू बिझनेस एनालिस्ट. मग स्टोरी टेलर, यू शुड बी अ गुड स्टोरी टेलर. तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असायला पाहिजे, कारण ChatGPT येऊन तुमच्या बॉसला इन्साइट्स देणार नाहीये, की अ, बघा ह्याच्यामुळे हे झालं, ह्याच्यामुळे हे झालं. तर यू शुड बी अ गुड स्टोरी टेलर आणि डिसिजन एनेबलर. म्हणजे आपल्याला रिझन्स कळले, ठीक आहे. रिझन्स कळले, आपल्याला 50 रिझन्स कळले, की सेल्स का डाऊन जातोय. पण त्या रिझन्समधून आपण कुठला रिझन नक्की प्रायोरिटाईज करायचा, त्यावरून आपण काय डिसिजन घेणार? कारण 50 रिझन्स आहेत, तर 50 रिझन्स एकदाच तुम्ही इम्प्लिमेंट नाही करू शकत. तर एका डेटा एनालिस्टला कळायला पाहिजे, की ते 50 रिझन्समधून प्रायोरिटी रिझन्स कुठले आहेत आणि कुठले डिसिजन आपण लगेच इम्प्लिमेंट करू शकतो. तर हू इज ॲक्चुअली ॲट रिस्क? स्ट्रगलिंग रोल म्हणजे कोण? म्हणजे जे कोणाला घाबरायची गरज आहे, ज्यांना फक्त टूल्स येतायत, ज्यांना फक्त डॅशबोर्ड्स बनवता येतात आणि ज्यांना एक्सप्लेन करायला येत नाहीये. आणि ग्रोइंग रोल कुठले आहेत? ज्यांना बेटर क्वेश्चन्स विचारायला येत आहे, ज्यांना डेटा आणि बिझनेसला जोडायला येतंय आणि जे सिम्पली एक्सप्लेन करू शकतात गोष्टींना, असे रोल्स वाढतायत. म्हणजे डेटा एनालिस्ट इज नॉट अबाउट यूजिंग द टूल्स अँड मेकिंग द डॅशबोर्ड्स एनीमोर. इट इज अबाउट दीज थिंग्स. तुम्हाला प्रश्न विचारायला यायला पाहिजे, तुम्हाला डेटा आणि बिझनेस जोडायला यायला पाहिजे आणि तुम्हाला सिम्पली एक्सप्लेन करायला यायला पाहिजे, की तुम्हाला नक्की काय कळलंय त्या डेटामधून. तर आस्क युअरसेल्फ, कॅन आय आस्क बेटर क्वेश्चन्स? मी चांगले प्रश्न विचारू शकतो का? कॅन आय एक्सप्लेन इनसाइट सिम्पली? म्हणजे मला डेटामधून काय कळलं, तर ते मी इझिली एक्सप्लेन करू शकतो का? आणि कॅन आय कनेक्ट नंबर्स टू डिसिजन्स? मला जे नंबर्स एआयनी दिले आहे, त्याने मी डिसिजनवर येऊ शकतो का? इफ येस, तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही येस उत्तर देतायत, तर यू आर फ्युचर रेडी.
आणि जर का आत्ता तुमच्याकडे येस आन्सर नसेल, तर तुम्ही स्वतःला अपस्किल करू शकता या गोष्टीवर. तर डेटा एनालिटिक्स इज नॉट डेड. ओके. डेटा एनालिटिक्स अजिबात डेड नाहीये. ब्लाइंड रिपोर्टिंग म्हणजे जे कोण मेकॅनिकल काम करत होते, दॅट पर्टिक्युलर जॉब इज डेड. थिंकिंग ड्रिव्हन एनालिटिक्स इज रायझिंग. मी जे तुम्हाला एक्झाम्पल दिला, की करेक्ट प्रश्न वगैरे, वगैरे. दोज काइंड ऑफ रोल्स आर रायझिंग. तर एआय डेटा वापरेल आणि ह्युमन्स निर्णय घेतील. तर एआय आणि ह्युमन्स कोएक्झिस्ट करून काम करणार आहे फ्युचरमध्ये. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आय एम व्हेरी शुअर की मी जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे एआयबद्दल, तर गाईज तुम्हाला जर असा इव्हॉल्व्ड डेटा एनालिटिक्सचा कोर्स करायचा असेल, तर करियर 247चा डेटा एनालिटिक्सचा कोर्स जो आहे, तो अशा इव्हॉल्व्ड रीतीने तुम्हाला शिकवतो, की राइट क्वेशन्स कसे विचारायचे. स्किल्स तर शिकवणारच तुम्हाला या कोर्समध्ये. पण स्किल्स बरोबर तुम्हाला हेही शिकवलं जाणार, की राइट क्वेशन्स कसे विचारायला पाहिजे. कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे. आणि हा जो कोर्स आहे, ह्या कोर्समध्ये इंडस्ट्री एक्सपर्ट्स तुम्हाला येऊन इंडस्ट्री यूज केसेस शिकवतात. त्याचबरोबर तुम्हाला ट्रिपल सर्टिफिकेशन भेटतं IBM, NASSCOM आणि करियर 247चं. आणि तुम्ही जे स्किल्स शिकणार याच्यात ते आहे एक्सेल, SQL, पॉवर BI, टॅब्लू आणि पायथन. हे स्किल्स तर शिकणार, त्याचबरोबर तुम्ही जेन एआय कसं वापरायचं ह्या सगळ्या स्किल्समध्ये की तुमचं काम फास्ट होणार आणि त्याचबरोबर थिंकिंग कशी करायची, लॉजिकल थिंकिंग कशी इम्प्रूव्ह करायची, तेही तुम्ही शिकणार या कोर्समध्ये. या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि जर का तुम्ही AM10 हा कोड वापरला, तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल या कोर्सवरती. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय, तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. थँक यू सो मच.